नमस्कार माझ्या माता भगिनींनो, सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वर चरणी सदैव प्रार्थना। महाशिवरात्री ही शंकराला समर्पित आहे, त्यामुळे ह्या दिवशी जे पण उपाय आपण करणार आहोत त्याने आपल्याला विविध प्रकारचे लाभ होणार आहे। लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती, आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण, हे सर्वांची प्राप्ती आपल्याला महाशिवरात्रीचे पुण्य मिळवल्याने भेटणार आहेत। या दिवशी आपण कोणते उपाय करायचे, काय करायचे, त्याचे फायदे आपण मागच्या व्हिडिओमधून बघितलेले आहेत। आज या व्हिडिओमध्ये आपण ह्या महाशिवरात्रीच्या किंवा शंकराच्या उपवासाला भगर चालते हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतो आणि अनेक जण त्या चुकीने भगर शंकराच्या उपवासाला खातही असतात। फक्त महाशिवरात्रीलाच नव्हे तर शंकराच्या कोणत्याच उपवासाला भगर चालत नाही। भगर ही पांडुरंगाच्या उपवासाला, एकादशी आणि नवरात्रामध्ये म्हणजेच मंगळवारी आपण आपल्या देवीच्या उपवासाला खाऊ शकतो। तर महाशिवरात्रीला किंवा प्रदोष कोणत्याही शंकराच्या उपवासाला भगर अजिबात खायची नाही। तसेच आपल्याला चिंच, बोर, आवळा ह्या वस्तूही उपवासाला अजिबात कोणत्याही चालत नाही, त्यामुळे ह्या दिवशी चुकूनही ह्या वस्तू खायच्या नाही। तसेच तीळही या दिवशी खायचे नाही। तर मग काय खायचे? बघा, तुम्ही फलाहार आणि निर्जली व्रतही कोणी कोणी करतात। आता फलाहारामध्ये तुम्ही साबुदाणा आणि अनेक प्रकारचे फळ घेऊ शकतात। साबुदाणा खिचडी वगैरे मध्ये तुम्ही सेंदा मीठच वापरा। आता कोणी साबुदाणा खिचडीमध्ये जिरे आणि कोथिंबीरही टाकतं, तर बघा आमच्याकडे तर अजिबात जिरे आणि कोथिंबीर हे उपवासाला चालत नाही। तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही खा, परंतु उपवासाला कोथिंबीर आणि जिरेही चालत नाही, त्यामुळे तुम्ही शक्यतो आवर्जून हे खाऊ नका। साधं फराळ तुम्ही करा। आणि बघा, ह्या दिवशी कौट जे फळ असतं ते खाण्याला अत्यंत महत्व आहे। कौट तुम्ही आणून थोडं तरी खाल्लं तरी महाशिवरात्रीचा उपवास पूर्णपणे आपल्याला पावन होतो असे मानले जाते। त्यामुळे ह्या दिवशी तुम्ही कौट खाऊ शकता। आणि बेलाच्या झाडाचे तर महत्व मी मागच्या व्हिडिओमधून तर सांगितलेलंच आहे। बरीच कामे आपल्याला या दिवशी करायची आहेत, कारण बेलाच्या झाडाखाली साक्षात लक्ष्मीचा वास असतो। त्यामुळे दिवे लावण्याचे या दिवशी अत्यंत महत्व बेलाच्या झाडाखाली आहे। तर आता आपण बघूयात की दिवे लावण्याचे फायदे काय आहेत, काय आपल्याला त्यामुळे फरक पडतो। आणि बघा, दिवा कसा लावायचा? एकदम झाडाखाली दिवा लावू नका, कारण त्या दिव्याच्या आगीने, उष्णतेने झाड जळू शकते। झाडाखाली म्हणजे झाडाच्या बाजूला तुम्ही दिवा लावू शकता आणि तो दिवा एक लावू शकता किंवा पूर्ण झाडाच्या भोवती माळ करू शकता दिव्यांची, आणि तीही अत्यंत प्रभावी अशी आहे। दीपमाळ लावल्याने अनेक प्रकारचे आपली पापे नष्ट होऊन धनाची प्राप्ती आपल्याला होते। तर चला दिवे लावण्याचे फायदे बघू। बेलाच्या झाडाखाली दिवा लावल्याने आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते, रोग दूर होऊन आरोग्य चांगले राहते, आणि भविष्यामध्ये होणाऱ्या ज्या दुर्घटना आहेत किंवा अकाल मृत्यू सारख्या ज्या घटना आहेत त्यापासून आपण बेलाच्या झाडाला जर दिवा लावला तर त्यापासून आपली रक्षा होते आणि ते संकट टळल्या जाते। धार्मिक, आध्यात्मिक आणि भौतिक ज्ञानाची प्राप्तीही आपल्याला बेलाच्या झाडाखाली दिवा लावल्याने होते। घरामधील अंधकार दूर होऊन आपले घरही दिव्याप्रमाणे आणि नशीबही दिव्याप्रमाणे उजळून निघते। त्यामुळे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाजवळ एक दिवा किंवा दीपमाळ शक्य असल्यास जरूर लावायची आहे। ह्या दिवशी रुद्राभिषेक करण्यालाही अनन्यसाधारण असे महत्व आहे। आपण रुद्र धारण केल्यानेही अनेक प्रकारचे फायदे आपल्याला
होत असतात। आता ह्या दिवशी आपल्याला काय वर्ज्य करायचे आहे तर बघा, या दिवशी शिवलिंगावरती आपल्याला लाल फूल चढवायचे नाहीये। तुम्ही लाल फूल पार्वतीच्या नावाने चढवू शकता। तसेच शिवलिंगावरती तुळस अर्पण करायची नाही, ती वर्ज्य आहे, म्हणून अर्पण करू नका। आणि कोणाच्या चुगल्या तुम्ही ह्या दिवशी करू नका, घरात भांडणं करू नका। आणि स्त्रियांनी आपल्या पतीकडे कोणत्याही प्रकारची वस्तूची महागड्या किंवा मागणी करू नका, कारण आपण हा उपवास सौभाग्यासाठी करत असतो। आणि आपल्या सौभाग्यालाच या दिवशी जर आपण भांडत राहिलो, त्रास देत राहिलो तर त्याचे पुण्य आपल्याला मिळणार नाही। तर शक्यतो ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून टाळायच्या आहेत। आणि मुलांना या दिवशी मारू नका, कुणाला शिवीगाळ करू नका, मांसाहार करू नका। या दिवशी शंकराची पूजा करताना पांढरे चंदन लावायचे आहे, भस्म लावायचं आहे। आणि त्याचबरोबर दर्शन घेऊन येताना अगोदर नंदीला आपल्याला प्रसन्न करायचे आहे। नंदी देवाची पूजा झाल्यावरती आणि नंदी देव प्रसन्न झाल्यानंतरच आपल्याला शिवशंकराचा आशीर्वाद मिळतो असे शास्त्रात म्हटले आहे। त्यासाठी नंदीला प्रसन्न करण्याचा एक मंत्र आहे, जो तुम्ही नंदीची पूजा करताना म्हणायचा। तो मंत्र असा आहे, ओम तत्पुरुषाय विद्महे चक्रतुंडाय धीमहि तन्नो नंदी प्रचोदयात। नंदी प्रसन्न झाल्यानंतरच आपल्याला शिव प्राप्ती होणार आहे, म्हणजेच शिवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे। तसे तर 1 लोटा जल अर्पण करण्यानेही सर्व पुण्य आपल्याला प्राप्त होतात। परंतु हे छोटे छोटे उपाय करण्याचे महत्त्व ह्या दिवशी फार आहे आणि ते करण्याला चुकू नका। कारण जी ही महाशिवरात्री आलेली आहे, हिचं महत्त्व अनन्यसाधारण यासाठी वाढलेलं आहे की आदल्या दिवशी प्रदोष आलेला आहे आणि प्रदोषच्या पाठीला लागून जी शिवरात्री येते तिचं महत्त्व अनन्यसाधारण असं होऊन जातं। म्हणून हे दोन्हीही पुण्य आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी हे व्रत नित्य नियमाने करायचे आहे। रात्री जागरण करून शिवांच्या मंत्रांचा जप करायचा आहे। अध्याय वाचायचे आहेत, 11वा अध्याय तुम्ही ह्या दिवशी वाचू शकता। आणि मंदिरातून येताना भगवान शंकराला कधी पाठ दाखवून येऊ नका, तोंड हे पिंडीकडेच ठेवा आणि तसेच 2-3 पावले मागे चालत येऊन मग तुम्ही मंदिरातून बाहेर येऊ शकता। शंकराच्या पिंडीवरती गाईच्या शुद्ध तुपाने तुम्हाला ओम लिहायचा आहे, किंवा तूप जरी लावले किंवा तुपाचा दिवा जरी लावला तरी तुमच्या सर्व मनोकामना ह्या दिवशी पूर्ण होतात। त्यामुळे तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवाही ह्या दिवशी लावायचा आहे। तर चला, सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। व्रत करून पुण्य मिळवूया आणि हर हर महादेव। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।